आलाय। राज्यात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानांतर्गत आजही ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीत अलोट जनसागर आणि तरुणांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रभक्ती, युवकांची ऊर्जा आणि देशाच्या अखंडतेवर भाष्य केलं। 2014च्या पूर्वी भारताला कमजोर राष्ट्र म्हणून पाहिलं जायचं, मात्र पंतप्रधानांच्या नेतृत्वात या देशानं जो विकास केला, जो 2014 आधी या देशाला कमजोर देश म्हणून पाहिलं जायचं, मात्र राजकीय नेतृत्वातही हिंमत नव्हती, आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सर्वंकष प्रगती करत असून भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची कोणाचीही हिंमत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले। रत्नागिरीमध्येही आज नागरिकांनी हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भव्य तिरंगा रॅली काढली। यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सैनिकांच्या सन्मानार्थ शहरात सैनिक उद्यान आणि जिल्हा सैनिक भवन उभारण्याची घोषणा केली। अकोल्यात आज पोलिसांकडून भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली। यावेळी देशभक्तीच्या जयघोषानं शहर दुमदुमून गेलं। या रॅलीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, विद्यार्थी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। या रॅलीतून देशभक्तीसोबतच वाहतूक सुरक्षेचा संदेशही देण्यात आला। फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त पंतप्रधान